तेच ना, तुझ्याकडे उत्तरं द्यायची म्हणजे तू इतकं नेमके प्रश्न विचारतोस, की सविस्तर उत्तरं द्यावीच लागतात. ती मजा करून अशी टाळून होत नाहीत. अ, मुळातच ना मला नेहमी स्क्रिप्ट निवडताना खूप प्रचंड प्रश्न पडतात आणि मग त्या प्रश्नांमधून ज्या प्रश्नांची मला उत्तरं मिळतात किंवा ही उत्तरं मला मी सेटवर गेल्यानंतर मिळू शकतील किंवा माझ्या रोलमधून मी प्रेक्षकांना देऊ शकेन असे सिनेमे आणि अशा भूमिकाच मी निवडते. असं होऊही शकतं कधी-कधी आपलं आपलं आधीचं मत आणि नंतरचं मत वेगळं असू असूच शकतं. शकतं. असं होऊही आणि ती शकतं. इव्हॉल्व होण्याची प्रोसेस आहे. ज्या फिल्म्स आत्ता खूप छान चाललेल्या आहेत, वेगवेगळ्या विषयांवरच्या फिल्म्स आहेत त्या. ती माझी निवड कुठेच चुकली नाही आणि मला जे वाटत होतं, की अशा पद्धतीने हे सिनेमे जातील, त्याच पद्धतीने ते चारही सिनेमे गेले. याचा मला खरंच खूप आनंद होतोय. तुला माहिती आहे निवड करताना बऱ्याच गोष्टी मी बघते म्हणजे अ, अगदी प्रोडक्शन हाऊस, दिग्दर्शक, स्क्रिप्ट, लेखक, एडिटर, डी-ओ-पी अशा बऱ्याच गोष्टी मी बघते, की कोण आहे. कधी-कधी नवीनही असतात त्यातली मुलं, पण त्यांचा स्पार्क जर कळलेला असेल ना, तर ते सोपं जातं करायला. मला आनंद याच गोष्टीचा आहे, की आत्ता जे लागोपाठ सुपरहिट झालेल्या फिल्म्स आहेत, त्यात छोटे-छोटे का होईना, पण वेगळे रोल्स मला मिळालेत आणि त्याचं क्रेडिट जसं मी म्हणते, की मी माझ्या निवडीला देईन, की मी एक उत्तम फिल्म्स निवडल्या. त्याचबरोबर ते क्रेडिट त्या लेखक दिग्दर्शकांना जातं, की त्यांनी वेगळे विषय निवडले. कारण जर त्या सेम विषय जर आले असतं, तर कदाचित मी नाही म्हटलं असतं. पण या चारही फिल्म्सचे विषय वेगळे आहेत आणि माझे रोल वेगळे आहेत. त्यामुळे आणि जमून आलं यावेळेस सगळंच गणित जमून आलंय. त्यामुळे तुम्हाला आता सुपर डुपर बघायला पण खूप मज्जा येणार आहे. मी जसं तुला म्हटलं होतं, की अ, म्हणजे माझी एक पद्धत आहे, की डबिंगच्या आधी मी साधारणपणे पूर्ण रशेस फिल्म बघते आणि काय झालंय तो मला अंदाज येतो. ग्राफ कसा गेलेला आहे फिल्मचा त्याचाही अंदाज येतो आणि मग त्या पद्धतीने पुढे काम करायला किंवा माझ्या प्रेक्षकांना एक जबाबदारीने मी ही फिल्म चांगली झाली आहे हे सांगू शकते. ते जर मला माहीत नसेल, की फिल्म कशी झाली आहे, मी फक्त डबिंग करून आलेले असेल, तर मला माझ्या प्रेक्षकांना गृहीत धरायला नाही आवडत. म्हणून मी ती फिल्म आधी बघते. मला वाटलं, की माझ्यासाठी तरी ही फिल्म ओके आहे. पुढे प्रेक्षकांचं त्यांच्यावर आहे. पण मला असं वाटतं, की ही फिल्म फार सुंदर झाली.